नमस्कार। भारत के इतिहास में पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाज अब देवभूमि उत्तराखंड में गूंजने लगी है। अवसर था माणा गांव में निर्मित ज्ञान की देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना की है विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी ने। सन 2009 में किया गया ये संकल्प सन 2021 में पूरा हुआ। इस सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर के उद्घाटन का समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तनकार प्रवचनकारों ने भारत की ज्ञान परंपरा को लोगों तक पहुंचाया। इसी पर आधारित संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी की संकल्पना से उभरे विश्व शांति दर्शन चैनल पर हम देखेंगे युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी को। तपाला बसले पराशर ऋषी हिमालयाच्या उंच शिखरावर, हाच तो परिसर असावा कदाचित। आणि मग ज्यावेळेस तपश्चर्या प्रारंभ झाली त्यावेळेस निश्चय केला की आता आपण हे तप किती कालापर्यंत करायचं, तर 81,000 वर्ष। आणि तपश्चर्या पूर्ण झाली। 81,000 वर्षाचं तप पूर्ण करून अष्टमहासिद्धी 24 उपसिद्धी हे सगळंच त्यांच्या चरणी येऊन अगदी शरण झालं, अर्थात सर्व रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या। एवढंच काय, तर ते भगवत तत्व प्राप्त महापुरुषाप्रमाणे दिव्य स्वरूप त्या महर्षी पराशरांचं एक तेजस्वी सूर्य जणू काही हिमालयावरून खाली उतरला। आणि हा हिमालय सोडून, ही पर्वत शृंखला सोडून हळूहळू हळूहळू ते गंगेच्या पठारी प्रदेशात जात आहेत। पठारी प्रदेशात गेल्यानंतर त्यांना गंगा ओलांडून पलीकडे जायचंय। पराशर ऋषींना जात असताना मनामध्ये विचार आला की आपण तपोबलाने जाण्यापेक्षा सामान्य माणसं जशी जहाजीत बसून जातात तसं जावं। आणि असा विचार येणं साहजिकही आहे, कारण आपण कितीही तपस्वी असलो तर कधी कधी सामान्य माणसं जसं जगतात तसं जगावं असं दिव्य महापुरुषांनाही वाटणं स्वाभाविक असतं। कारण ते महापुरुष नंतर आहेत, आधी सामान्य व्यक्तिमत्वच आहे, माणूसच आहे। समोर एक जहाज दिसली, पण जहाज चालवायला पुरुष नव्हता, तर एक कुमारी कन्या होती। त्या कुमारी कन्येकडे त्यांनी पाहिलं आणि तिला बोलतात, म्हणाले मला जरा गंगा पार करण्याची इच्छा आहे, कृपा करून मला गंगेच्या पलीकडच्या तटावर सोडशील का? त्यांनी सांगितलं, माझे पिता काही कारणास्तव गावी गेलेत, आज माझ्याकडेच धंदा व्यापार आणि हे उद्योगाचं कार्य सोपवलंय। जसं एखादा दुकानदार आहे आणि तो कुठे बाहेर गेला तर आपल्या मुलांना उभं करून जातो, दुकान चालू राहू द्या, बंद केलं तर धंद्याचं नुकसान होईल म्हणून। तसं माझ्या पिताजींनी मला जहाजावर बसवलंय, मी तुम्हाला गंगा पार करवते, माझं ठराविक एवढं एवढं मूल्य आहे, 2 रुपये दिले की मी नेऊन सोडेल। पराशर ऋषीने सांगितलं, वाटेल ते मूल्य देतो, काळजी करू नको। जहाजात बसले, जहाज सुरू झाली आणि गंगेच्या मध्यभागी जाऊपर्यंत त्या पराशरांच्या मनामध्ये त्या कुमारीच्या विषयी आकर्षण निर्माण झालं। भागवतात शब्द असा आहे, तत्कामोद्दीपितां चित्तम, कामोद्दीपित चित्त झालं म्हणतात। आता हा एक आश्चर्याचा प्रकार आहे की एवढ्या मोठ्या तपस्वी त्यागी महापुरुषाच्या चित्तामध्ये असं काही कसं येऊ शकतं? कदाचित ही भगवंताची लीला असेल। आणि मग त्यांनी त्या कन्येकडे आपलं प्रणयाराधन व्यक्त केलं। त्यांनी सांगितलं की मला अशी अशी तुझ्याबद्दलची इच्छा निर्माण झालेली आहे आणि कृपा करून मला तुझ्यापासून देहसुखाची इच्छा आहे। त्या कुमारीने सांगितलं, मी तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत तेवढ्या पुरवाव्या लागतील। काय अटी आहेत तुझ्या? तिने सांगितलं, मी कुमारी आहे, जर मी तुमच्याशी रत झाले आणि तुमच्यापासून मला संतती जन्माला आली तर माझं कुमारित्व भंग होईल, ते नाही भंग व्हायला पाहिजे। पराशरांनी सांगितलं, माझं 2000 वर्षाचं तप मी अर्पण करतो आणि तुझं कुमारित्व कायम राहील असं करतो। ठीक आहे म्हणाली, चालेल। अहो आता तुम्ही एवढं करताच आहेत तर अजून एक करा ना। त्यांनी सांगितलं, काय करू? ती म्हणाली, माझ्या अंगाला मासळीचा वास आहे, कारण मी धिवराची कन्या,
आमच्या घरात नेहमी मासे असतात, माझ्या अंगालाही माशाचाच वास येतो. तुम्ही एक काम करा, माझ्या अंगाला फुलांचा सुगंध यावा असं करा आणि तो दूरपर्यंत दरवळावा असं करा. तेव्हा पराशर ऋषीने सांगितलं, माझं 1500 वर्षाचं तप मी तुझ्या इच्छेकरता अर्पण करतो आणि तुझ्या अंगाला सुंदर असा पुष्पांचा सुगंध 10 कोसापर्यंत दरवळेल अशी व्यवस्था मी लावतो. 10 कोस म्हणजे साधारण 30 किलोमीटर. ठीक आहे. ती म्हणाली, अहो ऐका ना, अजून एक, जर मी तुमच्याशी रत झाले आणि मी गर्भवती झाले तर तो गर्भ मी सांभाळणार नाही, त्याचा त्याग मी लगेच गंगेच्या पलीकडच्या तटावर गेल्याबरोबर करणार आहे. त्या बाळाला मी सांभाळणार नाही, स्तनपान करणार नाही, मी तिथंच टाकून देणार आहे. त्यांनी सांगितलं, तसं कर. त्या बाळाकरिता मी माझं 10,000 वर्षाचं तप अर्पण करतो आणि तो पुढे जिवंत राहील अशी व्यवस्था मी बघतो. ज्ञान विज्ञान पर आधारित कीर्तन प्रवचन की ये श्रृंखला जारी रहेगी, बस थोड़े से अंतराल के बाद. देहे बुद्धी सोडून द्यावी, फिर से एक बार आप सबका स्वागत है विश्व शांति दर्शन चैनल पर संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में आप देख रहे हैं युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी को. सामर्थ्य संपन्न होते, तपाचे सामर्थ्य तपिंडाला अमुक, ज्ञानोबराय सांगतात तसं. तिने सांगितलं, अहो ऐका ना, एवढं सगळं करताच आहे तर अजून एक इच्छा आहे. मी फार कुरूप आहे, माझे दाभाड बसलेत, माझे दात बाहेर निघलेत, माझे डोळे खोल खोल गेलेले, मी काळ्या रंगाची, मी दिसायला बरी नाहीये, मला सुंदर करून टाका ना. त्याने सांगितलं, तुला अप्सरेपेक्षाही विशिष्ट सौंदर्य प्राप्त होईल याची व्यवस्था मी करतो. त्याच्यासाठी 4000 वर्षांचं तप मी खर्ची घालतोय. ती अत्यंत सुंदर देहाची झाली. त्याने सांगितलं, ऐका ना, आता दिवस चालू आहे आणि दिवसाच्या वेळेला अशी काही क्रिया करणं बरं नाही. त्याने सांगितलं, मी माझ्या तपाचे 6000 वर्ष अर्पण करतो ना, आत्ताच रात्र करतो. सूर्यनारायण लपवला, चंद्र भगवान प्रगट केले, सृष्टीवर सत्ता करणारा हा ऋषी आहे पराशर. ये पूरी प्रकृति वो जो कहते हैं सुनती है, जैसा चाहते हैं हो जाता है. जब सूरज को छिपाना है छिपा सकते हैं, चांद को प्रगट करना कर सकते हैं, रात कर दी. आणि अजून सांगितलं, पलीकडच्या तटावर गंगेच्या काही माणसं उभे आहेत असे बघणारे, वो देखने वाले लोग अंधे हो जाने चाहिए, उन्हें कुछ नहीं दिखना चाहिए, ये भी कीजिए जब तक हमारा संयोग होगा, बाद में चाहे तो उनकी दृष्टी लौटाइए. अजून 6.5 महिन्याचं तप खर्ची करून ते सगळे लोक आंधळे केले काही दिवसापूर्वी. आणि मग त्यांची रतिक्रीडा संपन्न झाली, गर्भधारणा झाली. पलीकडच्या तटावर गेल्याबरोबर त्या गर्भाचा त्याग केला. मी 9 महिने वागवणार नाही म्हणाली होती, मी लगेच टाकून देणार आहे, मला कुमारी तो पाहिजे परत. तिचं कौमार्य परत दिलं ऋषींनी तपाच्या बळानं. आणि टाकून दिलेला जो बाळ होता, ज्या ठिकाणी टाकून दिला त्या स्थानाचं नाव कृष्णद्वीप. त्या स्थानावर त्या बाळाचा जन्म झाला म्हणून त्यांचं नाव आहे कृष्णद्वैपायन. जन्माची कथा मोठी विचित्र आहे, पण वास्तव हेच आहे, जे घडलं ते असंच आहे. आता याच्या आध्यात्मिक अर्थ वेगवेगळे काढता येतील, पण जो पौराणिक संदर्भ आहे तो असाच आहे, कृष्णद्वैपायन. आणि त्या बाळाला तिथे थांबू दिलं नाही, तिथून इकडे घेऊन आले हिमालयामध्ये. कोण? वडील पराशर ऋषी. आईचं प्रेम नव्हतंच, वडिलांच्याच हातात घेऊन आले. आणि हे सगळं बोरीच्या झाडाचं वन होतं जिथे आपण विराजमान आहोत, ज्याला बदरी वन म्हणतात. संस्कृतमध्ये बदर म्हणजे बोर, मराठीमध्ये आपण ज्याला बोर म्हणतो, हिंदीत बेर म्हणतात. ह्या बोरांच्या झाडाचं वन होतं. आता सध्या मी पाहतोय आल्यापासून कुठं बोरीचे झाडं दिसतात का वगैरे, तर सध्या काही दिसतच नाहीये. पण पूर्वी कधीतरी पाहिलं का आपण? असेल कदाचित. पूर्वी कधीतरी इकडे सगळं वन होतं. आणि मग त्या
बोरीच्या वनामध्ये आणून त्या पुत्राला बसवले पराशराने तपश्चर्येला आणि बोरीच्या वनामध्ये तप केलं. बदर के वन में तप किया, बेर के वन में तप किया, इसलिए नाम हो गया बादरायन. आणि तपश्चर्या एवढी अगाध. बघा, श्रेष्ठांकडून चूक झाली तरी त्याच्यातनं सुद्धा चांगलंच घडतं. काय म्हणता येईल या गोष्टीला, काय म्हणता येईल या कथेला? जो श्रेष्ठ होते हैं उनके अवगुण नहीं देखे जाते. गंगेला किती ओहळ मिळतात, किती गावचे ओहळ मिळतात, म्हणून काय गंगा अपवित्र होते का? सूर्य एवढी गरमी करतो म्हणून कोण सूर्याला नाव ठेवू शकेल का? अरे एवढी कशी गरमी करतो? त्याने गरमी करणं बंद केलं तर पाऊस पडणं बंद होईल. आणि म्हणून दुष्टाकडून मिळालेला आशीर्वाद चांगला नाही, पण सज्जनाने दिलेला श्रापही चांगला. दुर्जन की करुणा बुरी, भलो साई को त्रास, सूरज जब गर्मी करे तब बरसन की आस. जेव्हा सूर्य गर्मी करतो तेव्हा वर्षाव होतो श्रेष्ठांकडून. आणि पतन कुणाचं होऊ शकतं? जो उंचावर आहे तोच खाली पडू शकतो. याचा अर्थ आपण पतनाच्या मार्गावर जावा असा अजिबात नाही. आपला मार्ग वेगळा आहे. असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. जायचंय असत्याकडून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमृत तत्वाकडे. पण या मार्गावर चालताना या उंचीवरनं कदाचित काही त्रुटी निर्माणही झाली तर घडणारी घटना ही श्रेष्ठच असते, पवित्रच असते, ज्ञानस्वरूपच असते. आणि तेच वेदव्यास एवढे महान तपस्वी, एवढे ज्ञानी झालेत की त्यांनी वेदाचे 4 विभाग केले. वेद हा पूर्वी एकच होता. वेदो अखिलो धर्म मूलम. वेद हा सर्व धर्मांचं मूळ आहे. आणि वेद म्हणजे जाणणं, वेद म्हणजे ज्ञान. वेद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. वेदो केवलम निखिलच ज्ञान रूपम. विद हा धातू आहे वेद शब्दामध्ये. विद, विद हा वेद शब्दामध्ये धातू आहे. त्याचा घंत्र प्रयोग करायचा. मग विद लृ अधिक घंत्र बरोबर विदनाम विदित्वाहा सज्ञेयत्वम इति वेदः. विद धातूपासून वेद शब्द निर्माण. विद धातूचा अर्थ आहे ज्ञान. विद धातूचा अर्थ आहे जाणणे. बर का? आणि एक बोलता बोलता आठवलं म्हणून बोलतो बर का. आपल्या सरांबाबत आहे. सरांचं जे नाव आहे ना, त्याचं एक शॉर्ट फॉर्म तुम्ही ऐकलं असेल. सरांना विदा कराड सर असं म्हणतात. विदा, त्याच्यातही तोच धातू येतोय विद. जो वेद शब्दातला धातू आहे तो सरांच्या नावाच्या शॉर्ट फॉर्म मध्ये आहे. आणि ते स्वतः विद्येचे उपासक आहेत, ज्ञानाचे उपासक आहेत. आणि विद्येसारखं पवित्र काही नाहीये. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. हे योगायोग असला तरी काहीतरी त्याच्यात गूढ रहस्य आहे. म्हणूनच हे सगळं अध्यात्माचं कार्य सरांच्या हस्ते घडतंय. वेद शब्दातला धातू आणि आमच्या सरांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म एक यावा. विशेष वाटतं, कौतुक वाटतं, आनंदही वाटतो. उम्मीद है ऐसे ही कीर्तन प्रवचनों का आनंद आप उठा पाएंगे विश्व शांति दर्शन चैनल पर. ऐसे ही भक्तिपूर्ण कार्यक्रमों के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन. नमस्कार.